तर मित्रांनो IPL खूपच इंटरेस्टिंग पॉईंटला पोहोचला आहे. हो मित्रांनो, प्रत्येक टीमच्या 7-7 मॅच झाल्या आहे, म्हणजे निम्मा IPL आता संपला आहे. हो मित्रांनो, आता निम्मच IPL राहिला आहे. म्हणून मित्रांनो IPL अगदी इंटरेस्टिंग झाला आहे. हो मित्रांनो, आपण यामध्येच आज जी मॅच आहे ती म्हणजे KKR वर्सेस RCB, जी की मॅच नंबर 36वी मॅच आहे. तर मित्रांनो, या मॅचसाठी आपण या व्हिडिओमध्ये काही प्रेडिक्शन करणार आहोत, त्याचबरोबर दोन्ही टीमांचे प्लेइंग 11 व मित्रांनो काही मॅच डिटेल्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहिलेली मॅच डिटेल्स पाहू. तर मित्रांनो, आपण जर पाहिले मॅच डिटेल्स पाहिलं तर मित्रांनो, ही मॅच ही दुपारच्याला 3:30 वाजता खेळली जाणार आहे. व मित्रांनो, त्यानंतर ही मॅच नंबर 36वी मॅच आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ईडन गार्डन या स्टेडियमवर ही मॅच खेळली जाणार आहे, म्हणजेच कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच खेळली जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पिच हे बॅटिंगसाठी मदत करणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण दोन्ही टीमांची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा कोलकाताची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो, आपण जर कोलकाताची प्लेइंग 11 पाहिली तर कोलकाताकडून ओपनिंग येणार पिसॉल, त्याचबरोबर सुनील नारायण, दोघे जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे. सुनील नारायण तर जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे. सुनील नारायणने मागच्याच मॅचमध्ये जबरदस्त असं शतक मारलं होतं. त्यानंतर मित्रांनो 3 नंबर येणार रघुवंशी. मित्रांनो, रघुवंशी जबरदस्त असा हिटर आहे. त्याचबरोबर मित्रांनो 4 नंबर येणार श्रेयस अय्यर. मित्रांनो, श्रेयस अय्यरचा फॉर्म खराब आहे, परंतु अशी आशा आहे की तो या मॅचमध्ये रन करेल. त्यानंतर मित्रांनो 5 नंबर जर आपण पाहिलं, 5 नंबर येणार अंद्रे रसल. त्यानंतर रिंकू सिंग. त्यानंतर मित्रांनो रमनदीप सिंग. त्यानंतर मित्रांनो वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क. व मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हर्षित राणा. तर मित्रांनो, ही होती कोलकाताची या मॅचसाठी प्रोबेबल प्लेइंग 11. तर मित्रांनो, या मॅचसाठी आता आपण RCBची प्रोबेबल प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो, आपण जर RCBची प्लेइंग 11 पाहिली प्रोबेबल, तर मित्रांनो त्यामध्ये ओपनिंगला येणार मित्रांनो फाफ डु प्लेसिस, त्याचबरोबर विराट कोहली. त्याचबरोबर मित्रांनो 3 नंबर येणार विल जॅक्स. त्याचबरोबर 4 नंबर येणार रजत पाटीदार. 5 नंबर येणार सौरभ चव्हाण. त्याचबरोबर 6 नंबर येणार दिनेश कार्तिक. 7 नंबर येणार लोमरोर. त्यानंतर येणार लॉकी फर्ग्युसन. त्यानंतर येणार रिस टॉपली. त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतर येणार यश दयाल. व मित्रांनो लास्टला म्हणजेच 11 नंबरला येणार मोहम्मद सिराज. मित्रांनो, सिराज या मॅचमध्ये प्लेइंग 11 मध्ये येऊ शकतो. मित्रांनो, मागच्या मॅचमध्ये सिराजला आराम दिला होता, परंतु मित्रांनो या मॅचमध्ये सिराज पुन्हा प्लेइंग 11 मध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, या मॅचसाठी आता आपण काही प्रेडिक्शन करू. तर मित्रांनो, माझी पहिली प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये श्रेयस अय्यर 4 किंवा 4 पेक्षा जास्त 6 मारले. तर मित्रांनो, श्रेयस अय्यरने अजूनही रन केलं नाही, म्हणून मित्रांनो मला असं वाटतं की या मॅचमध्ये श्रेयस अय्यर रन करेल व मित्रांनो 4 किंवा 4 पेक्षा जास्त 6 मारेल. त्यानंतर मित्रांनो, माझी दुसरी प्रेडिक्शन ही आहे की अंद्रे रसल या मॅचमध्ये 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन मारेल. त्याचबरोबर एखादी विकेट तो या मॅचमध्ये घेईल. त्यानंतर मित्रांनो, माझी तिसरी प्रेडिक्शन ही आहे की लॉकी फर्ग्युसन या मॅचमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त विकेट घेईल. त्यानंतर माझी चौथी प्रेडिक्शन ही आहे की विराट कोहली या मॅचमध्ये 50 किंवा 50 पेक्षा जास्त रन करेल. आणि माझी लास्ट आणि फायनल प्रेडिक्शन ही आहे की ही मॅच RCB जिंकेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढं कसं वाटलं व्हिडिओ आवडत व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब बेल आयकॉन करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपला जीव पाहत राहा. बाय बाय.